बंधू भगिनींनो नमस्कार. माझ्या चॅनलवरती तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत. आज थोडा वेगळा विषय घेऊन म्हणजेच सुगरणीच्या घरट्याचा विषय आहे. आज बघा किती सुंदर घरटं आहे सुगरणीचं. निसर्गाच्या सानिध्यात जगताना हे असं पक्ष्यांचं सुंदर रूप, पक्ष्यांची सुंदर कारागिरी बघायला मिळते, जी शहरात सहजासहजी मिळत नाही. सुगरणीने इवल्याशा चोचीने सुंदर सुंदर घरटं विणायला सुरुवात केली आहे. तुम्ही बघू शकता. पाऊस सुरू झाला की गवत हिरवं होतं आणि गवत हिरवं झालं की सुगरणीला माहीत असतं की शेतकरी शेतामध्ये आता नक्कीच धान्य पेरणार आहे आणि ते धान्य खाण्याजोगे होईपर्यंत सुगरणीचं घरटं विणून आणि त्या घरट्यात अंडी घालून त्याची पिल्लं पण होतात आणि जेव्हा पीक बहराला येते तेव्हा बरोबर सुगरणीने पिल्लांना जन्म दिलेला असतो आणि त्या पिकाचे दाणे ही त्या पिल्लांना भरवून पिल्लं हळूहळू मोठी होतात आणि पंख फुटले की उडून जातात. असं हे सुंदर सुगरणीचं घरटं आणि सुगरणीचं जीवन आहे. गावाकडे अगदी पावलोपावली म्हणाल तरी नवल वाटणार नाही, पण त्या सुगरणींची घरं सहज बघायला मिळतात. जिथं पिकतं तिथं विकत नाही, तसं ही घरटी अगदी घराच्या जवळ असूनही मला सहसा त्याकडे लक्ष देता येत नाही किंवा व्हिडिओ काढणं होत नाही. आज खास वेळ काढून म्हटलं चला जी सुंदरता या सुगरणीच्या घरट्यात आहे, ती सुंदरता, ते सुंदर विणकाम तुमच्यापर्यंत पोचवावं ही माफक अपेक्षा होती. आणि बघा मित्रांनो, या सुगरणीचं विणकाम किती बारकाईने चालू आहे. चोचीने एक एक काडी आणून ही घरटी बनवली जातात. परंतु कधी कधी काय होतं की काही रांगडे शेतकरी या सुगरणींची घरटी मोडून टाकतात. एवढ्या कष्टाने केलेली घरटी मोडून टाकताना पण मी पाहिलेली आहे. तर कृपया कोणी असं करू नये. सुगरण खाऊन खाऊन किती धान्य खाणार आहे, नाही का? आपलं घरटं मोडलं कोणी तर आपल्याला किती दुःख होतं, किती वेदना होतात, किती क्लेश होतात. तसंच या इवल्याशा जीवाने खूप कष्टाने मेहनतीने बनवलेलं घरटं कृपा करून कोणी विस्कटू नये, कोणी मोडू नये. आणि एक माणुसकी म्हणून किंवा एक निसर्गाचं उपकार म्हणून या पक्ष्याला शक्य तेवढी सुरक्षितता देण्याची माणसाने कृपा करावी. सगळ्यांना वाटत असेल की हे नुकसान करणारे पक्षी आहेत, परंतु मित्रांनो, नुकसान करणारा तर माणूस पण असतोच ना. मग आपण त्याला तेवढी मोठी शिक्षा तरी कुठे देतो कधी. आणि या निसर्गाच्या सानिध्यात असताना या सुगरणीकडे बघून असं वाटतं की खरंच सुगरणीला बोलता येत नाही, पण विणकाम तिचं जगात नंबर 1 आहे. माणसाला निसर्गाने बुद्धी दिली, त्या बुद्धीचा माणसाने पुरेपूर वापर केला, परंतु काही गोष्टींसाठी त्याने त्या बुद्धीचा दुर्वापर पण केला. तर तसं न करता माणसाने आपल्या बुद्धीचा
आपल्या ज्ञानाचा पुरेपूर चांगल्यासाठी वापर करावा. जगा आणि जगू द्या या उक्तीप्रमाणे पक्ष्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. त्यांना इजा पोचवू नये. सुगरणीचं हे सुंदर घरटं बघून मला आपल्या बहिणाबाईंची म्हणजेच माझ्या गुरूंची खूप आठवण येते. दरवर्षी मी ही घरटी बघून माझ्या बहिणाबाईची कविता गुणगुणल्याशिवाय राहत नाही. अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लांसाठी तिने झोका झाडाले टांगला. पिलं निजली खोप्यात, पिलं निजली खोप्यात, खोपा झुलता बंगला. पिलं निजली खोप्यात, खोपा झुलता बंगला.